नमस्कार. होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय न्यू पॉन्ड स्टारलाइट, विस्क फार्म आणि गोल्ड विनर रिफाइंड कुकिंग ऑइलच्या या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्री सिद्धिविनायक अपार्टमेंट, भटवाडी, घाटकोपर पश्चिम या ठिकाणी आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या मनीषा प्रदीप घोगरे या वहिनींना भेटणार आहोत. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया घोगरे कुटुंबाला. नमस्कार. 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 घ्या उखाणा. विद्या विनयनं शोभते, प्रदीपचं नाव घेऊन सुखी सासरी नांदते. काय करता आपण? मी टीचर आहे, कॉलेजमध्ये शिकवते. मी उशिरा आलेल्या विद्यार्थ्यासारखं माझ्याकडे का बघताय? द्या ओळख करून सगळ्यांची. ते माझे मिस्टर. नमस्कार. हे आई. नमस्कार. ते माझे वडील. नमस्कार. आई. नमस्कार. माझ्या बहिणीचे मिस्टर. नमस्कार. ती माझी मोठी मुलगी, ती लहान मुलगी, माझा जावेचा मुलगा, हे नणंद, हो. हे जाऊबाई, नमस्कार. त्यांच्या आजी, हो. आणि ही माझी लहान बहीण. नमस्कार. आणि सगळे शेजारी. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. 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 कुठलं बालपण? माझं बालपण घाटकोपर मधलं. घाटकोपरला कुठे? घाटकोपरला अमृतनगर. तुमचं कुठलं हो? इथे भटवाडी. हटवाडीतच. लहानाचे मोठे इथेच झाला. तेच झालं. कसं गेलं बालपण तुमचं? खूप छान गेलं. शाळेला इथे जवळच होतो आम्ही. कुठे? इथे सरस्वती विद्यामंदिर इथे शाळा आहे. तुमची शाळा? हा. आणि तुमची? माझी मराठी विद्यालय, पंतनगर. तुमच्या शाळेतला पहिला दिवस कसा असायचा लहान असताना? शाळेतला पहिला दिवशी म्हणजे 13 जूनला शाळा सुरू व्हायची आणि पाऊस यायचा. आणि पावसाला काय दिवशी भिजत जाणं म्हणजे कंटाळा ना, रडत जायचं. तुम्ही रडत जायचा? म्हणजे जायचं नाही मला शाळेमध्ये असं. अच्छा, कंटाळा यायचा. आणि दुसरी अजून एक गोष्ट म्हणजे शाळेत जायचं तर मला फुलांची खूप आवड होती. रोज एक तरी फुल घालून जाईल याच्यावर जायची मी. त्या अटीवर? हो. मग तुमची ती इच्छा सगळे पूर्ण करायची आई? करायची. हो. म्हणजे आमची इथे शेजारी ज्यांची झाडं होती ना, त्यांच्या झाडाची फुलं तोडून आणायची मी. चांगले संस्कार होते ना. आज माहिती पडलं. आज माहिती पडलं. त्यांनी विचारलं नाही ना त्यावेळी. मग नाही ना, बरोबर. आपण कशाला सांगायचं? मग जे आपण नाही बोलायचं. लोक सांगतील तेव्हा सांगतील. तुम्ही कुठे कॉलेजला शिकवता? हा, कॉलेजला. कितवीचे विद्यार्थी असतात? 11वी 12वी. आपण काय करता? मी जॉब करतो. मी प्रायव्हेट फर्म मध्ये रिजनल सेल्स मॅनेजर म्हणून काम करतो. बरं बरं बरं. तुमचे आई बाबा काय करायचे? वडील लार्सन अँड टुब्रो मध्ये कामाला होते आणि आई गृहिणी. बर. आणि कसं काय म्हणजे ते कसं? तसं काय नाही. हा? म्हणजे लग्न जमलं ते बोलताय का? काय ते? लग्न जमलं ते त्याविषयी विचारताय? मी बोललो तरी का? तुम्ही असं करताय कसं काय? मी बिलकुल असं केलेलं नाही. ते तुमचंच चाललंय बोटांचं काहीतरी. मी जराही काय केलं नाही. म्हटलं कसं ते, एवढंच विचारलं. नाही, आमचं लग्न यांची आत्या आहे. त्यांनी लग्नाबद्दल नकोय मला. मी शाळेच्या पहिल्या दिवसाबद्दल विचारतोय तुमच्या. शाळा ऍक्च्युली मी आधी 1ली ते 4थी दुसऱ्या शाळेत शिकले आणि नंतर 5वी ते 10वी मराठी विद्यालयामध्ये. कुठे कुठे? घाटकोपर, पंतनगर. दोघेही घाटकोपर मध्येच होता? मग कधी एकमेकांना बघितलं नव्हतं? का नाही बघितलं? आता ते डोंगराच्या अलीकडे होते आणि मी पलीकडे होते. मध्ये डोंगर होता माझ्या. मध्ये डोंगर आहे आणि खंडोबाचं मंदिर आहे. मग मला सांगा, कुठल्या डोंगरातून सूर्य उगवला? ते डोंगराच्या पलीकडे. तुम्ही डोंगराच्या म्हणजे अमृतनगर त्या साईडला येतं. हा, ईस्ट पार्टला येतं आणि हे इकडे येतं. त्यामुळे तुम्ही डोंगराच्या पलीकडे होता. सेंटरला हे आली. रेल्वेला जसं ईस्ट वेस्ट असतं तसं इथे डोंगर आहे. शाळा पण तुमची डोंगराच्या पलीकडे होती? आमची पलीकडे. हा, पलीकडे. आणि तुमची अलीकडे? माझ्या अलीकडे. वा, त्यामुळे काय बघण्याचा प्रश्न नव्हता. मग स्टेशन पण तुमचं डोंगराच्या पलीकडे वेगळं होतं? नाही, एकच होतं, पण आम्ही कधी भेटलोच नाही ना. कोण? हे मिस्टर आणि मी कधी. स्टेशनवर तर गेला असाल? अरे स्टेशन स्वतः? स्टेशन स्वतः मी गेले. मी ते विचारतोय. घेऊन जाऊन डोक्यात कुठेतरी मिस्टरांना कधी भेटले? बरं सांगा, कधी भेटला? म्हणजे आमचं अरेंज मॅरेज झालेलं आहे. कसं काय ते?
यांची आत्या आईंना भेटलेली. कुठे? आता, डोंगरावर? नाही, असं मार्केटमध्ये भेट झालेली. कुठल्या पण अलीकडच्या का पलीकडच्या? नाही, तिकडे आमच्याच इकडे. यांची आत्या आमच्याच साईडला म्हणजे अमृतनगर साईडलाच राहिल्या आहे ना, तर त्यांची आणि आईची भेट व्हायची. तेव्हा बर. त्यांनी आईने विचारलेलं काय? स्थळ असेल कुठे, तर त्यांनी सांगा हा. मग. तर त्यांनी सांगितलं की माझा भाचा आहे, बर. तर बघा तुम्हाला. मग तो बघण्याचा कार्यक्रम झाला आमचा कुठे? घरी, आमच्या तुमच्या घरी? माझ्या घरी. पलीकडे? हो, पलीकडे. काय आठवतोय तो दिवस? आठवतोय ना. काय आठवतोय? म्हणजे मी गुजरातमध्ये होतो जॉबला. मी कॅडबरीमध्ये कामाला होतो. बर. त्याच्यामुळे मग जेव्हा लग्न बघायचं जे लग्नाचा प्रस्ताव झाला, सुरुवात झाली, तर मी सांगितलं की मला कोणाच्या घरी जायचं आणि त्यांना नाही म्हणायचं बरोबर वाटत नाहीये. बरोबर आहे. बरोबर. त्यापेक्षा आपण एक काम करू. मी घरच्यांना सांगितलं की तुम्ही फोटो आणि पत्रिका बघा, त्याच्यातलं आपण पत्रिका आणि फोटो जे ठीक वाटतं त्यांच्या घरी आपण जाऊया, भेटूया, बघूया आणि मग नंतर पुढचं ठरवूया. चांगली होती कल्पना. मग मग त्यानुसारच मग त्यांनी मला आई वडिलांनी फोटो दाखवले, पत्रिका वगैरे म्हणजे त्यांची जोडीतून मग मी यांच्या घरी बघायला गेलो. बरं, का गेले? तुम्हाला आवडली? फोटोच्या हिशोबाने फोटो बघून आवडली होती आणि शिक्षकाही होती हा. मग मेन, त्याच्यामुळे थोडासा अजून जरा इंटरेस्ट जास्त वाढला होता. शिक्षक असला की इंटरेस्ट वाढतो. हा म्हणजे म्हणजे घरचं बघून शाळेतलं पण काम करू शकते ना. तुमचा काय विचार होता? म्हणजे एक सुसंस्कृत असं व्यवस्थित. हा. मग तसं वाटलं. म्हणजे हे बघायला आलेले, हे सासूबाई आलेल्या आणि यांची मावशी, ते बघायला आलेले मला. आणि मग नाही, मग बघायचा कार्यक्रम झाला, प्रश्न वगैरे विचारले. काय काय विचारलं? काही नाही, म्हणजे काय आवड आहे, काय छंद आहे, पुढच्या तुझ्या लग्नानंतरच्या अपेक्षा काय आहेत. मग काय काय सांगितलं तुम्ही? काही नाही, म्हटलं मला जॉब वगैरे करायचा आहे आणि दुसरं काही नाही, व्यवस्थित सगळं असेल तर जमून गेला. एवढंच बोललात? अच्छा, तर जमवून घे, नाही तर जमवून नाही घेणार. ही धमकी नाही का? हो, नाही, तसं काय हो, ही धमकी नाही का? धमकीच असेल. म्हणजे बघा, हे झालं तर मी जमवून घेईन, नाही तर तुमचं तुम्ही बघा. मग ते काय म्हणाले? ओके? नाही, ओके लगेच नाही झाला आमचा. मग नंतर 8-10 दिवसांनी त्यांनी होकार कळवला. का हो, 8 दिवस कुठे मुली बघायला गेले होते? नाही, असं काय ना, मी ऍक्च्युली सुट्टी करून आलो होतो आणि मी काही दिवस सुट्टी होती, मी आलो आणि बघितलं वगैरे, जनरली डिस्कस वगैरे केलं. जे पण तुम्ही लगेच होकार नाही दिला? नंतर मी घरी गेल्याच्या नंतर मग घरचे विचारलं, अरे बाबा तू गेलास, काय केलं, ठरवलंस की नाही, काय उद्योग. बरोबर. बरोबर आहे. हा. मग तर मग जरा ठीक आहे, होकार आहे माझा. किती वर्षाला लग्नाला? 13 वर्ष झाली. कशी साथ दिली तुम्हाला? खूप छान साथ दिली. कारण मी 5 वर्ष म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरात सेल्स ऑपरेशन बघायचं, त्यामुळे गुजरातमध्ये होतो मी. त्याच्यामुळे फक्त सॅटर्डेला इव्हनिंगला यायला किंवा संडेला आलं, सगळी फॅमिली इकडेच होती. त्याच्यामुळे सर्व फॅमिली ऍडजस्ट करणं, सगळं आपलं घर बघणं, तिचं जॉब बघणं, तिचं सगळं काम करून खूप चांगली साथ दिली. खूप चांगली साथ दिली. बरं, या कधीच रागवत नाहीत, त्याचं काय कारण आहे? असं कोणी सांगितलं? शिक्षक पेशा आहे, त्याच्यामुळे रागता असणारच. मग मुलांना शिस्त कशी लावता शाळा कॉलेजमध्ये? मुलांना कसं म्हणजे आता मोठी मुलं असतात ना, ते ऐकत नाही. मग आमच्याकडे एक पद्धत कसं मारू शकत नाही आणि गव्हर्नमेंटच्या रूलनुसार आता मुलांना मारणं नाही. त्यांचा ID काढून घेतो सरळ. मुलांनी ऐकलं नाही तर ID काढून घेतला तर मग मुलं परीक्षेला बसू शकत नाही. मग काहीतरी रिक्वेस्ट करून मुलं येतात. आणि दुसरी गोष्ट की गेटवरती एंट्री नाही होत मुलांची. हो, आय कार्ड नसेल तर आय कार्ड नसेल तर येऊ आतमध्ये शकत नाही. मग मुलं आले रिक्वेस्ट करून तर मग ID देतो. सांगितलं की पुढच्या वेळी असं केलं पण नाही. तुम्हाला शाळेत कॉलेजमध्ये काय स्ट्रिक्ट म्हणतात की? हा, तिथे स्ट्रिक्ट राहावं लागतं आम्हाला. तुम्हाला म्हणजे स्ट्रिक्ट म्हणून एकदम तुमची इमेज आहे. आहे. आणि आजूबाजूला मैत्रिणी काय म्हणतात? मैत्रिणींना वाटतं की थोडी हे म्हणजे काय हे म्हणजे शांत स्वभावाची असेल छे असं. असं कसं वाटेल? उगाच काहीतरी स्वतःबद्दल काही समज करून घेत. म्हणजे जे बोलले त्यांचं सांगते मी. कोण कोण बोललो असं आता त्या सांगा? मैत्रिणी इथे नाही आहेत ना, पण त्या नाहीत म्हणून सांगतायत. बरं, या गप्पा सुरू असताना आता पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार बघूया. खेळ माहितीये तुम्हाला? हा, चिठ्ठ्या तुम्ही लपवणार हा. आणि मला शोधायच्या. बरं, किती वेळात आणायच्या आहेत चिठ्ठ्या सगळ्या? 1 मिनिट आहे. 1 मिनिट. आणि किती झपाट्याने संपतं माहिती आहे ना ते? हो. चला, पहिलं वाक्य. प्रयत्ने वाळूचे कणर गडिता तेलही गळे. सांगू शकता सगळे? मोठ्याने वाचा. चपा चपा चरखा चले. चपा चपा चरखा चले. 30 सेकंद झाली. फक्त 30 सेकंद राहिली. पाण्यात राहून माशांची वैर करू नये. 10, 9, आंबा पिकतो, रस 8, गळतो, कोकमचा राजा झिम्मा 7, खेळतो. 6,
5 4 3 2 1 अभिनंदन. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. तुम्हाला मिळाला चांदीचा कुंकवाचा करंडा. चांदीची तुळसही मिळाली. अभिनंदन. आणि तुमच्या घरामध्ये ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे. अभिनंदन. वहिनींना मिळत आहे गोल्ड विनर रिफाईंड कुकिंग ऑइल विथ विटा D3 यांच्याकडून ही भेटवस्तू. एक सुविचार लिहा. तुमच्याबद्दल काही जणांनी आरोप केलेत. यांच्यापैकी कोणाचं तरी असं म्हणणं आहे की अभ्यास घेताना मुलांना खूप त्रास देता तुम्ही, तो देऊ नये. हा आरोप आधी तुम्हाला मान्य आहे का? हा, सासूबाईंना मान्य आहे. तुम्हाला मान्य आहे का की अभ्यास करताना खूप त्या अग्रेसिव्ह होतात? हा, थोडंसं म्हणजे कधी जर त्यांनी जर अभ्यास वेळ केला नसेल किंवा काही गोष्टी त्यांनी प्रॉपर करत नसेल डायरेक्शन दिल्यानुसार तर ती ओरडते. पण हे चांगलं की वाईट? दोन्ही अर्थाने म्हणजे माझ्यामध्ये चांगलं आहे, कारण मुलांना थोडासा धाक तर असला पाहिजे, पण तो चुकीचा नाही धाक देत ती म्हणजे पॉझिटिव्ह वेज सांगते. म्हणजे ते कमी केलं पाहिजे जरा. हा, थोडंसं कमी केलं. तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हाला मान्य आहे हा आरोप? मान्य आहे. बरं, पुढचा एक आरोप आहे तुमच्यावरती. तुम्ही शॉर्ट टेम्पर्ड आहात, पटकन भडकतात समोरच्यावर. त्यामुळे काही जणांना पटकन त्या वेळेला का होईना ते दाखवत नाहीत, पण त्यांना त्याचा त्रास होतो, दुःख होतं. हे मान्य आहे तुम्हाला? हो. आहे त्यात शॉर्ट टेम्पर्ड? थोडा त्याला रागीट आहे थोडंसं थोडं. काय तुम्हाला मान्य आहे हे सगळ्यांना? एकमुखाने मान्य केलं सगळ्यांनी. ते ठरवून आले सगळे आज. राग काढायचं तर आज इथेच काढायचं. आता बाजू घेऊ नका. हो, एवढा एका सुरात बोललाय. थांबा. अजून एक आरोप आहे, शेजाऱ्यांबरोबर भांडता, ते बरोबर नाही. पण त्यांनी नीट काय काम नाही केलं तर भांडते. उगाच मी नाही भांडत कोणाशी. हो, आता मला साफसफाई करायची सवय आहे, ते लोक नाही करत, मग मी भांडते. तुम्हाला पटतंय का हे? म्हणजे याच्यामध्ये असा ऍक्च्युअली प्रकार असा आहे की तिला साफसफाईची खूप सवय आहे. म्हणजे खूप नीटनेटकं असलं पाहिजे, सगळ्या गोष्टी साफसुथऱ्या असल्या पाहिजे, इव्हन पॅशेज सुद्धा, अच्छा, पायऱ्या सुद्धा. बर, हौस आहे का तुम्हाला? असं वाटतं ना स्वच्छ असलं तर आता तुम्ही आज आलेत आमच्याकडे, हा. असं कोणी अचानक व्यक्ती आली तर म्हणेल अरे किती स्वच्छ आहे. मग होळीच्या दिवशी मी सगळ्या बायकांना काढते बाहेर, कलर खेळतो आणि चला धुवायला. चला धुवायला. तुला बिल्डिंग कलर न खेळलेला बरा. नाही, पण खेळायला होते, नंतर सगळे पुढे- येतात. येतात ते काय, दहशतच तुमची अति आहे. मग लास्ट बरं, मुद्दा असा आहे तुम्ही शेजाऱ्यांची त्याचा राग काढता, ते बरोबर नाही. असं काही जणांचं म्हणणं आहे. कदाचित वरच्या मजल्यावरचं असेल किंवा कुठल्या ते मैत्रिणीचं लिफ्ट असेल. वरून असेल, नाही तर लिफ्ट बंद केली नाही हा. ना तर, पण मी लिफ्ट बंद करते. नाही म्हणता स्वतःच्या 10 गोष्टी बाहेर आणतात. आज मी सांगितलं म्हणून मी बोलते. थांबा, अजून बघूया कुठला आरोप आहे. एकदा तुम्ही समोरच्याला बोलायला लागले ना की थांबतच नाही. मी माझे मुद्दे सांगते आणि मग त्यांना सांगते बोला आता. ह्यांचे मुद्दे जे 12 तास बोलतात आणि बोला म्हणेपर्यंत त्यांचे डोळे लागलेले असतात. बरं, हे सगळे आरोप तुम्हालाही पटतायत? हा, थोडी पट्टात आहेत. थोडे नाही, सगळे पटतायत की नाही? पट्टात आहेत, हा, पट्टात आहेत. पटतायत ना? आम्ही जाणार आहे 15 मिनिटांनी. म्हणून म्हटलं थोडे पट्टात आहेत. आपण कोण? आई. तुम्ही सांगा हो जावयाबद्दल. नाही, जावई चांगले आहेत माझे तसे. होय ना? हो. आणि मुलीबद्दल काय सांगाल? मुलगी पण चांगली आहे, पण ती पहिल्यापासून म्हणजे अशी तिने ऍडजस्ट भरपूर केलं यांच्याकडं पण आणि आमच्याकडं पण, म्हणजे सगळं हे केलं व्यवस्थित. जरा इकडे द्या, सासूबाईंकडे. सूनबाईंबद्दल बोला आता. सुनबाई छान आहे स्वभाव, जरा तडतड होते हा. पण हे म्हणजे मनामध्ये काही नसते त्याच्यामध्ये. नाही, मनात समोर त्याच आणि येतं काय. हो, ह्यांच्या मनात काय नसतं. जे यायचं ते समोरच्यानी घ्या आपल्या मनात. हा, तुमच्या सून बरी. हा, बाय. शेजाऱ्यांनाच माहिती काय होतं ते. पण आता यानंतरचा जो खेळ आहे त्यामध्ये चित्र काढायची आहेत आणि तुम्ही घरातल्यानी ओळखायचे आणि बक्षिसं मिळवून देणार का मला बघायचंय. काय वाटतं, ओळखतील हे सगळे चित्र? चित्र काढू त्याच्यावरती आता. पहिलं आव्हान कोण स्वीकारणार आहे? मीच घेते. तुम्ही? आणि ओळखा बरोबर 500 रुपयाचं पहिलं बक्षीस आहे.
हा, तुमचं काय म्हणणं आहे? झाडाची पानं. बर, अजून कोण? पाऊस. व्हेरी गुड. हा, ओ बाहेर नाही बघायचं, इथलं. पक्षी. हा हा, बिया. बिया. हा, थांबा थांबा. बिया नाही. हा, शेंगदाणे. खलबत्ता काढू का बाजूला? फुटलेले शेंगदाणे. अजून कोणी? हा? थांबा, वेळ संपली. जिरं. हे जिरं काढलं होतं ते. तुमच्यामुळे एक बक्षीस गेलं. द्या त्यांच्याकडे आता. काय तुम्ही एवढं जिरं मस्त काढलं होतं. दर्शनाचे जिरे निघेल. घ्या, यातलं कुठलं? हे थांबा, बोलू नका, आता काढणार आहेत बघा चित्र. हा, व्हेरी गुड. फणस. फणस आहे. फणस आहे. फणस आहे. फणस आहे. फणस. अभिनंदन. हे 500 रुपयाचं पहिलं बक्षीस. आता तिसरं आव्हान कोण दोघांपैकी? हा, जिरं काढल्यामुळे जिरलंय आता. सगळ्यांचं म्हणणं आहे मगर आहे. नक्की? चला आता ह्याला मगर म्हणूया आपण. अभिनंदन. हे घ्या 500 रुपयाचं बक्षीस. बरं, आता मला तुम्हाला विचारायचंय, मगाशी इतके आरोप केले या सगळ्यांनी, या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे ते आम्ही ऐकलंच नाही. मला राग येतो. हा राग आहे तो तेवढा मान्य करते मी, रागाचा. पण त्याच्यामुळे कितीतरी जणांना वाईट वाटत असेल. पण मी एवढी कोणाला बोलत नाही तशी, एवढं जास्त. स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर कुठला कराल? बदल केला तर हाच करेल, रागावर थोडा कंट्रोल करेल. करणार. आणि होळीला ना काय होतं, रात्रभर जागरण झालेलं असतं. दुसऱ्या दिवशी 1-2 तास एकतर 10-11 नंतर खेळायला उतरायचं. तो 12 वाजता संपला का 1 वाजता लाद्या धुवायच्या. खूप त्रासाचं आहे. तर जरा ते बघा ना तुम्ही, काहीतरी जरा कंट्रोल. ते लोक नाही बोलले तर मग मी नाही धुणार. नाही, त्यापेक्षा मी म्हणतो ते नाही बोलले तर तुम्ही या ना सगळ्यांच्या दूध. केलं मी, ते केलं मी, हा? एकदा केलं मी. केलं? हो, हे लोक झोपून गेलेले. काय हे सगळे झोपले. हे मुद्दाम झोपले असणार, तुम्हाला सांग. क्षमा मागायची तर आज कोणाची मागा? क्षमा मागायची तर मी ज्यांना कोणाला वाईट बोलले असेल आजपर्यंत असं, तर त्यांची मागेल आणि माझ्या घरच्यांची पण मागेल. का हो? कोणाला म्हणजे रागाच्या भरात मी कोणाला काही त्यांचं मन दुखवलं असेल तर त्याच्यासाठी. पण दुखावलंय. हा, राग आल्यावरती होतं असं. मग बदल करणार स्वतःमध्ये. कारण इतकं छान आहे सगळं वातावरण. ते रागावून परत थोडंसं तरी कोणाला तरी का वाईट वाटलं पाहिजे ना. तर एवढी एक काळजी घेतली तर बरं होईल. सगळं चांगलं आहे. तुम्ही स्वतःमध्ये कुठला बदल करणार हो? थोडंसं फॅमिलीला अजून थोडा जास्त वेळ द्यायचा प्रयत्न करेल. व्हेरी गुड. अजून? सर्वांची काळजी घेईल. अरे वा. तुम्ही आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? जनरली सगळ्यांचीच. म्हणजे जर चुकून कोणाला काही बोललो वगैरे असेल किंवा असं तर त्याचीच. बाकी असं मला जनरली असं माझं कोणाशी होत नाही जास्त. नाही ना? मी थोडासा रागीट आहे. थोडासा तुम्ही पण आहात? थोडासा आहे. मग काय भेंडे खेळता की काय? राग, तुझा राग माझा राग असं नाही ना? ते आमच्या राशीमध्ये लिहिलेलं आहे ना. काय काय रास कुठली? माझी हे राक्षस गण येतं. राक्षस. अरे रास. याच बरोबर कार्यक्रम संपला. देवा देवा. मी रास विचारली, तुम्ही गण बीड सांगायला लागलात. माझी मेष आहे, मेष. अच्छा. आणि तुमची कुठली? वृश्चिक. अच्छा अच्छा, व्हेरी गुड. तुमचं चुकलं मगाशी. मगरीच्या ऐवजी विंचूच काढायला द्यायला. बरं, आता हसतात तसेच हसत राहा, आनंदात राहा. तुम्हाला शुभेच्छा. जरा जमलं तर घरात वेळ द्या, ही पण विनंती. या विनंतीबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि या आनंदाच्या प्रसंगी वहिनीला मिळते आहे तथास्तु पुणे यांच्याकडून पैठण. अभिनंदन.
आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.